राष्ट्रीय पातळीवरील समस्या जंगलतोड आणि त्यामुळे होणाऱ्या अनेक विपरीत परिणामांवर उपाय म्हणून आम्ही हा प्रकल्प राबवणार असे उद्दिष्ट ठेवले आहे. या जंगलतोडीचे परिणाम म्हणजे वृक्षतोडीमुळे उघडे पडलेले डोंगर, 2. झाडे नसल्यामुळे मातीची झीज, भूस्खलन, 3. जैवविविधतेवर विपरीत परिणाम आणि 4. पर्यावरणीय समस्या जसे की अतिवृष्टी, अनावृष्टी, पूर इत्यादी. या समस्यांच्या निराकरणासाठी या प्रकल्पांतर्गत आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या सर्व डोंगरांचे प्रतिकात्मक रूप हे या फोटोद्वारे आपणास समजून येते. ज्याच्या पृष्ठभागावर असलेली पूर्वीची झाडे आता पूर्ण नष्ट झाली असून त्याचा डोंगर माथा हा एखाद्या सपाट पृष्ठभागाप्रमाणे असतो, ज्याच्यावर जवळपास 1.5 ते 2 स्क्वेअर मीटर इतका परिसर हा सपाट असतो. यावर उपाय राबवल्यानंतर त्याच डोंगराची दिसणारी ही प्रतिकृती असणार आहे. यामध्ये मूळ उपाय म्हणजे डोंगर माथ्यावर तळे खणणे असा असेल. याचे फायदे: 1. पाणी नैसर्गिकरित्या उंचावर साठवून ठेवण्यात येईल. 2. डोंगर उतारावर केलेल्या वृक्षारोपणाला आणि आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांसाठी पाण्याची सोय होईल. 3. झाडे नष्ट झाल्यामुळे होणारी मातीची झीज थांबेल. मत्स्यपालन सारखे प्रकल्प डोंगरमाथ्यावर साचलेल्या पाण्यामध्ये राबवता येतील. आणि 4. डोंगरमाथ्यावर असणाऱ्या वाहणाऱ्या वाऱ्यांचा उपयोग पवन ऊर्जेचे उत्पादन करण्यासाठी सुद्धा करता येऊ शकेल. एकंदरीत विचार करता या समस्येवर हा एक रामबाण उपाय असेल. या समस्येच्या उपायानंतर प्रत्यक्षात दिसणारी प्रतिकृती ही अशा प्रकारची असू शकते. क्रमांक 1. क्रमांक 2. आता मला सांग, मी जे